राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये चित्रपट रिलीज होण्याआधीच ज्या चित्रपटाची चर्चा होती तो गवारकुंड चित्रपट अखेर चित्रपटगृहांमध्ये दाखल झालेला आहे आणि ह्या चित्रपटाची जी टीम आहे, निर्माते असतील, अभिनेते अभिनेत्री, आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. TV9 मराठीमध्ये सर स्वागत आहे. खूप बिग बजेट चित्रपट होता. रिलीज होण्याआधी चित्रपटाची भरपूर अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तो आज थिएटरमध्ये आलेला आहे. कसा आनंद वाटतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून? मला खूप छान वाटतंय की आम्ही ज्या गोष्टीला एवढी मेहनत करतो ते आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि आज आम्ही कवयित्री बहिणाबाई यांच्या पावन भूमीमध्ये आलोय आणि हिचा प्रतिसाद बघून आम्हाला एवढं सुंदर वाटतंय की आम्हाला वाटतं या मेहनतीचं काहीतरी झीज झालं. काय वैशिष्ट्य सांगता येतील आपल्या या चित्रपटाची की जे आता प्रत्यक्ष प्रेक्षक बघतायत? मात्र आपण जर बघितलं तर मराठी चित्रपटसृष्टीचे ए आर रहमान ज्यांना आपण म्हणतो, अजय अतुल सर, त्यांनी देखील तुमच्या चित्रपटात गाणं गायलेलं आहे. कसा अनुभव होतो? अनुभव खूप चांगला होता कारण त्यांना तर महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखल्या जातात. गोष्ट ही मराठी मातीतली होती आणि मराठीतल्या मातीतली गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडणे आमच्यासाठी खूप मोठा आहे. हा टास्क होता आणि या टास्कला सर्वात मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स वापरून, सर्वात मोठ्या प्रमाणात ॲक्शन करून, कारण आपल्याला दाखवायचं होतं मराठी मातीमध्ये दम आहे आणि त्याला मांडण्याचाही आपण खूप प्रगतशील आहोत आणि या चित्रपटातून आम्ही ते कुठेतरी करून दाखवण्याचा आमचा प्रयत्न हा खरंच काय म्हणतात त्याला की एक्झिक्यूट झाला. या चित्रपटामध्ये वैष्णवी जी आहे, जिला आपण आतापर्यंत एकदम इनोसंट कॅरेक्टरमध्ये बघितलं होतं, तीच या ठिकाणी सर्वांना या चित्रपटामध्ये घाबरतोय. आपण तिच्याशी बोलणार आहे. कसा हॉरर अंदाज आहे, कसा अनुभव होता, काय नेमके अनुभव होते चित्रपटाचे? खूपच छान होता. म्हणजे त्याचा प्रोस्थॅटिक म्हणा, त्याचं लूक म्हणा, डोळ्यात लेन्स लावावे लागायचे, वेगवेगळ्या कलर्सचे, ब्लड अंगाला चिकटवावं लागायचं. हे सगळं मी पहिल्यांदा केलेलं. सिलिकॉनची नखं होती. पहिला एक्सपिरियन्स होता. त्यामुळे खूप छान होता. खूप नवीन गोष्टी, प्रोस्थॅटिक काय असतं त्याचा एक्सपिरियन्स मिळाला मला आणि ते करून ॲक्ट करणं. सो हे खूप न विसरण्यासारखा एक्सपिरियन्स होता. प्रेक्षकांना आतापर्यंत तू सोशल मीडियावर वेगवेगळे हे करताना आवडली आहेत. या चित्रपटामध्ये तुला प्रत्यक्षात हॉरर अंदाजात बघताना प्रेक्षकांना तो आवडते. कसं आभार मानशील प्रेक्षकांचे? प्रेक्षकांना मी थँक्यू म्हणेन सगळ्यात पहिलं यासाठी की तुम्ही घबाडकुंड बघायला जाताय. म्हणजे मला सांगायला आवडेल, 19 जूनला आमची फिल्म रिलीज झाल्यापासून आत्तापर्यंत जवळजवळ 2000पेक्षा जास्त शोज घबाडकुंडाचे हॉरर हाऊसफुल झाले आहेत. ते फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळे. सो त्यांना मी थँक्यू म्हणेन. आणि त्यात म्हणजे इतकं आतापर्यंतच्या माझ्या इनोसंट कामावर प्रेम केलं आणि हॉरर रूपात आल्यावरही ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात, उलट त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतात. हे मला खरंच भारावून टाकणारं होतं. सो असंच प्रेम करत राहा असं मी त्यांना सांगेन. प्रत्यक्षात तुझ्या मनामध्ये जी भीती होती ती या चित्रपटामुळे दूर झाली असं म्हणता येईल? असं म्हणू शकते, पण मी स्वतःला सुद्धा आरशात बघायला घाबरायचे या चित्रपटादरम्यान. सो हो सुद्धा आणि नाही सुद्धा. तर या चित्रपटाचा जो अभिनेता आहे साहिल, याचा हा पहिला चित्रपट आहे आणि विशेष करून ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 वर्षापूर्वी थिएटरसुद्धा नव्हतं, अशा जिल्ह्यातून तो पहिला चित्रपट हा साकारतो आहे. त्याच्याशी देखील आपण बोलतोय. काय सांगेल साहिल, पहिलाच असा तुझा चित्रपट होता आणि तोही एवढा बिग बजेट होता, हॉरर सिनेमा होता, सगळेच पैलूंनी हा चित्रपट तयार झालेला आहे. या चित्रपटात काम करतानाचे कसे अनुभव होते तुझे? खूप सुंदर अनुभव होता माझा. माझा पहिला चित्रपट म्हटल्यावर मला पण एक भीती होती, की कसं होईल, काय होईल? पण एक कलाकार म्हणून एक स्वतःवर विश्वास सुद्धा होता आणि प्लस कल्पनेच्या पलीकडे सुद्धा होता. कारण की हा चित्रपट जेव्हा मला नव्हतं वाटलं, की एवढा भव्य दिव्य असेल. कारण की ज्या दिवशी मी पहिल्यांदा सेटवर पोहोचलो, तो 21,000 स्क्वेअर फूट मध्ये उभारलेला तो एवढा मोठा सेट, किंवा आम्ही म्हणू शकतो, की मी या चित्रपटात ॲक्शन केलं आहे, भरपूर ॲक्शन केलं आहे. आणि त्याचे ॲक्शन डिरेक्शन, जे ॲक्शन डिरेक्टर होते ते पुष्पा 2 मध्ये कार्तिक ढंगरी सर ज्यांनी ॲक्शन डिरेक्शन केलं ते स्वतः होते. आणि इवन मी म्हणणार की माझं पण या मूवीमध्ये जसं मॅमचं झालं आहे प्रॉस्थेटिकचा मेकअप वगैरे, तर त्याचे पण प्रॉस्थेटिक मेकअप झालं. तर माझा पण हा खूप वेगवेगळ्या प्रकारे मला नवीन नवीन एक्सपिरियन्स आले या चित्रपटात आणि तो खूप सुंदर होतं. मला स्पेशल कौतुक म्हणजे आणि मी आभार मानेल डॉक्टर रसिक कदम सरांचे आणि प्रीतम एस के पाटील सरांचे. कारण की नेहमी असं होत नाही. कारण की मी पण बॅक ऑफ द कॅमेरा काम केलं आहे यापूर्वी सुद्धा, पण नेहमी असं होत नाही. म्हणजे आमचं ॲक्शन सिक्वेन्स होतं त्याचं 5 दिवसाआधी आमचं ॲक्शनची प्रॅक्टिस करून घेतली हा ना, किंवा प्रॉस्थेटिक मेकअप होता त्याचे 2 ते 3 लूक करून घेतले, किंवा कॉस्ट्युमचे आमचे प्रत्येक. तर
हे सहसा नेहमी प्रत्येक मराठी चित्रपटात असं होत नाही आणि त्याचा मला भाग होता आला आणि एवढं सुंदर तो आज प्रतिसाद देत आहेत लोक. म्हणजे आम्ही आज थिएटर व्हिजिटला आहोत आणि प्रेक्षकांना तो चित्रपट आवडतंय. म्हणजे मला तर लिटरली लोक राग येत आहेत म्हणलं लोकांना माझ्यावर. म्हणजे एकाने तर माझ्यावर असं केलं की मला एवढा म्हणजे त्यांनी त्याची भावना मांडली, पण ऑफकोर्स मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो, अभिनय पोहोचला आणि तीच माझी पोहोच पावती मला असं वाटतं. रागातून लोकांसमोर जातोय पण ते प्रेक्षकांचं प्रेम आहे. हो तेच म्हणतोय मी की आणि भरभरून म्हणजे लोकांनी खूप बोललं याच्याबद्दल, कॅरेक्टर पात्राबद्दल, की म्हणजे अक्षरशः आम्ही पण जेव्हा फिल्म बघत होतो प्रेक्षकांसोबत तेव्हा एका मुवमेंटला जेव्हा ती एक प्रसंग आहे, मी ते शेअर करणार नाही, पण ते चित्रपटगृहात जाऊन बघायला तेवढं तुम्हाला मजा येईल. एक मुवमेंट येतो आणि त्या मुवमेंटला प्रेक्षक असं करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा बाहेर येतात आणि ते मला बोलतात की तुझा एवढा राग आला ना आम्हाला, असं वाटलं की तू, आणि बोलतात की तू असं नव्हता करायला पाहिजे, तेव्हा खरं तर असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं केलं आहे. या माध्यमातून ते लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. हो आनंद आहे का? खूप होतं खूप. पवन, काय सांगशील या चित्रपटाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय, खानदेशच्या मातीतली एक वेगळी ओळख आहे, या निमित्ताने आपलं खानदेशचं नाव अजून पुढे जाणार आहे. नक्कीच पुढे जाणार आणि ऑलरेडी गेलेलाच आहे. कारण चित्रपटाचे जे मेन दिग्दर्शक आहेत ते इथले हे जावईच आहेत आणि जावई जी कलाकृती करतायत आणि आपण खानदेशवासी असल्यामुळे आपण त्यांना हातभार लावतोय, याच्यापेक्षा मोठं भाग्य आपलं नसावं, एवढंच. तर अशा पद्धतीने ही टीम आपल्यासोबत होती. घबाळकुंड सिनेमा जो आहे या ठिकाणी चित्रपटगृहात दाखल झालेला आहे आणि या चित्रपटातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल या ठिकाणी आपले निर्माते असतील किंवा अभिनेते अभिनेत्री असतील यांनी चर्चा केलेली आहे आणि प्रेक्षकांचे त्यांनी त्यांच्याच शब्दामध्ये या ठिकाणी आभार देखील मानले आहेत. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.